नमस्कार, मी संदीप देसाई। सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत त्यावेळच्या दोन महत्त्वाच्या बातम्यांनी। पहिली बातमी आहे बेस्टच्या संपासंदर्भातली। बेस्टचा संप आज 8व्या दिवशीही सुरूच असून सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक आहे, तर दुपारी हायकोर्टामध्ये बेस्ट संपावर सुनावणी होणार आहे। तर दुसरीकडे महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पुणतांबे गावातून पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवण्यात येणार आहे। सरकारने आश्वासनांची पूर्तता केली नाही म्हणून देता का जाता असा सरकारला इशारा देत पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार करण्यात येणार आहे। यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते। भंडारा इथं मध्यरात्रीच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला। यानंतर एका ट्रकनं पेट घेतला। यामध्ये ट्रक चालक आणि क्लीनरचा होरपळून मृत्यू झालाय। ट्रकला आग लागल्यामुळे हायवेवर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या। ही दृश्य तुम्ही बघता, ही रात्री अपघातानंतर ज्या वेळेला एका ट्रकला आग लागली त्यावेळचा हा व्हिडिओ आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। भंडारा इथं मध्यरात्रीच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झाला। यानंतर एका ट्रकनं पेट घेतला आणि यामध्ये ट्रक चालक आणि क्लीनरचा होरपळून मृत्यू झालाय। ट्रकला आग लागल्यामुळे हायवेवर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या। यामध्ये आपण बघतोय ही दृश्य आहेत काल रात्रीची, ज्या वेळेला अपघात झाल्यानंतर एका ट्रकनं पेट घेतला त्यावेळची ही दृश्य आहेत। मात्र दुर्दैवानं या सगळ्या आगीमध्ये ट्रक चालक आणि क्लीनरचा होरपळून मृत्यू झालेला आहे। पुढची बातमी। सोलापूर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी मंगळवारी 15 जानेवारीपासून उजनी धरणातून 3550 क्युसेक्सने पाणी भीमा नदीत सोडण्यात आलेलं आहे। प्रशासनानं भीमा नदीकाठच्या पोलीस आणि महसूल प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। सध्या उजनी धरणामध्ये 39.40% एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे। उजनी धरण मागल्या हंगामामध्ये याच महिन्यामध्ये जवळपास 100% भरलेलं होतं। मात्र यावर्षीच्या हंगामात जानेवारीतच धरणानं 39%चा आकडा गाठलाय। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी मधुकर गलांडे आपल्या सोबत आहेत। मधुकर, कुठेतरी सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना पाणी सोडण्यात आलं, एक दिलासा देण्यात आलेला आहे। संदीप, खरं आहे, बरोबर आहे। कारण पाठीमागील आता ह्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये, गेलेल्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये खरं तर उजनी धरण आणि भीमा खोऱ्याच्या क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालं होतं। आणि त्यातले त्यात सोलापूर जिल्हा हा एकतर कमी पावसाच्या यातला प्रदेश आहे आणि पाऊस काळ कमी झाला होता। त्यामुळे लवकरच यावेळेस पाण्याची टंचाई भासू लागली आणि पाण्याची टंचाई भासू लागली। त्याच्यामुळे ह्यावेळेस प्रशासनाने आता उजनी धरणातून सुरुवातीला आज सकाळी 3500 क्युसेक्सने पाणी सोडलं आणि हळूहळू ते पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। खरं तर आता ह्या दिवसांमध्ये पाण्याची टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। उजनी धरण मागील वेळेस जवळजवळ म्हणजे जानेवारीमध्ये आता ह्या 100% वरलं होतं, पण आता 39.40% वरती आलेलं आहे। कुठेतरी एकतर पाण्याचं नियोजन आणि लोकांची अगदी म्हणजे पाण्याचं नियोजन करणं पण तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद मधुकर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।